देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन न्यूज 18। जिस तरीके से अगर बात कर ली जाए शहर भुसावल की, जो वंचित बहुजन अघाड़ी के जो उम्मीदवार है जगत जी सुनोने, उनके प्रचार के लिए शहर भुसावल में प्रकाश जी अंबेडकर का आगमन हो चुका है। आप देख सकते हैं उनका जो हेलीकैप है वो उतर चुका है और वो जल्द से जल्द जो है अपनी सभा लेने के लिए वो स्पॉट पे जा रहे हैं। आप देख सकते हैं उनका जो हेलीकैप है वहाँ पर प्रशासन की ओर से चेकिंग की जा रही है ताकि कोई लॉ एंड ऑर्डर की स्थिति ख़राब ना हो। शहर भुसावल के अंदर जो गाड़ियाँ हैं 4 व्हीलर वगैरह उनकी भी चेकिंग की जा रही है। प्रशासन जो है वो पूरी तरह से अलर्ट यहाँ पर नज़र आता है। ओके ठीक है साहब। नमस्कार, आजाद सुबेनी जैकेट में आपका स्वागत है दोस्तों। देख सकते हैं शॉपर जो है लोगों को संबोधित कर रहे हैं, लेकिन जांच की जा रही है। देखा जा रहा है कि कुठली गाडी आहे चला बाजूला गाडी नसेल तर कुठली थांबणार नाहीये। सैनिक मागून या सैनिक चला बाजूला, कुठली थांबणारी आहे? ड्राफ्टिंग कमिटी संविधानाची जी आहे त्याचा राजीनामा दिलेला असतो आणि बाबासाहेबांनी असणार तो राजीनामा मागे घ्यावा म्हणून असणार सरदार पटेल त्यांना घरी भेटायला। ते बाबासाहेब म्हणतात मी ज्या घटनेमध्ये ज्या समूहांसाठी मी लढत आलेलो आहे त्यांना त्यांचे अधिकार देऊ शकत नसेल तर या घटनेचा काय फायदा आहे, आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे। तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण मी काय माझा राजीनामा मागे घेणार नाही। सरदार पटेल याला असं पूर्ण जाणीव होती की आपल्याकडे घटना लिहिणारा दुसरा तिसरा कोणीच नाहीये, आणि म्हणून सरदार पटेल असं म्हणतो की मी जोरी आहे, हिरा ओळखतो, तेव्हा आरक्षण काँग्रेस पार्टी मान्य करते। तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही असं टाकून घ्या, पण तुम्ही दिलेला राजीनामा त्या ठिकाणी मागे घ्या। म्हणजे आरक्षण वाचवण्यासाठी, आरक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांनी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा दिला होता। आता तेच आरक्षण एका वेगळ्या पद्धतीने संपल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। कशा माध्यमातून? तर क्रीमी लेअरच्या माध्यमातून। एका कुटुंबाने एकदा फायदा घेतला, लाभ घेतला तर ते कुटुंब क्रीमी लेअरमध्ये येतं, आणि ते कुटुंब क्रीमी लेअरमध्ये आले तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती। आता आरक्षण मिळणार नाही तर डॉक्टर होईल का, इंजिनियर होईल का, ग्रॅज्युएट होईल का, इथं पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकेल का? तर नाही। व्यवस्था ही अशी केल्या जाते की तुम्ही अर्धे मेले राहणार, तुम्ही अर्ध मिळेल राहणार। माणसाच्या, मी नेहमी म्हणत असतो, माणसाच्या शरीरातला हृदय हा सगळ्यात महत्वाचं काम करतो। समजा हृदय काढून घेतलं तर काय होतं त्या शरीराचं? त्या शरीराचं काय होतं? काही कामाचं नाही। तशाच रीतीने आता असताना घटनेमधनं आरक्षण काढून घेतलं जातंय, आणि घटनेमधनं आरक्षण काढून घेतलं तर इथे माना सन्मानाची लढाई, अधिकाराची लढाई, जे महात्मा फुलेपासून बाबासाहेबांपर्यंत आपण लढत आलो ती पूर्णपणे संपली असणार एक लक्षात घ्या। आणि म्हणून उद्याच्या पिढीला ज्या माना सन्मानाने आपण जगत आलो आणि जगलेलो आहोत
तेच उद्याच्या पिढीला मान आणि सन्मान ठेवायचा असेल तर आरक्षण राहिलं पाहिजे हे असताना लक्षात घ्या. मला अनेक जण अधिकारी आहेत, भुसावळमधले सुद्धा आहेत, तुम्ही रिझर्वेशन इन प्रमोशन बोला. मी त्यांना असताना म्हटलं की या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही असताना क्रीमी लेअर झालेला, त्याचा तुम्ही फायदा घेतलात, तुम्ही अधिकारी झालात, तर तुमच्याबरोबर तुमचं कुटुंबही आता आरक्षणातून बाद झालं. आपण असं रिझर्वेशन इन प्रमोशनसाठी भांडू नाही असं नाही. रिझर्वेशन इन प्रमोशनसाठी आपण भांडू, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण पहिल्यांदा आरक्षण वाचलं पाहिजे हे आपण असताना लक्षात. पहिल्यांदा आरक्षण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून माझं इथे सर्व आरक्षणवादी जो आहे, ओबीसी मधला आरक्षणवादी आहे, एससी एसटी मधला आरक्षणवादी आहे, या सगळ्याने गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून आपलं आरक्षण आपण त्या ठिकाणी वाचलं. मला अनेक जण म्हणतात वाचणार कसे. ही लढाई विधानसभेमध्ये लढल्या जाईल, ही रस्त्यावरती लढल्या जाणार नाही. विधानसभेमध्ये आपल्याकडे आमदार असेल तर ज्याला कोणाला सरकार करायचं त्यांनी सरकार करावं, ज्याला कोणाला सरकार करायचं त्यांनी सरकार करावं. पण त्याला सरकार करताना आपण एक अट घालणार की विधानसभेमध्ये ठराव झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने हे असणारा वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे, क्रीमी लेअरचा निर्णय केलेला आहे, तो महाराष्ट्र शासन मानत नाही, त्याला फेटाळून लावतो. फेटाळण्याचा अधिकार हा फक्त पार्लमेंटला आहे आणि विधानसभेला, हे आपण लक्षात घ्या. आणि मग तिथे फेटाळायचं असेल तर आमदार असणारा अत्यंत महत्वाचं अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की मागची 5 वर्ष मुसलमानांसाठी असणारा अत्यंत कठीण काळ, ते 10 वर्ष मी असं 2014 पासूनचा कालखंड जो आहे हा पूर्ण कालखंड इथला असणारा अत्यंत खडकाळ गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. मॉब लिंचिंगचा प्रश्न आला, दुहेरी कायद्याचा प्रश्न आला, कुठेतरी डावलण्याचा प्रश्न आला, टिपू सुलतानचा प्रश्न आला, त्याच्यानंतर असणारा औरंगजेबाचा प्रश्न आला. आणि या ना त्या तऱ्हेनं मुस्लिम समाजाला कशा रीतीने ब्रिटिश धरता येईल, जेलमध्ये टाकता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी आज मुस्लिम समाजाला आवाहन करतो, इथे भारतीय जनता पक्ष कोणाला घाबरत असेल तर वंचित बहुजन आघाडीलाच घाबते, दुसरं कोणाला घाबरत नाही. दुसरं तिसरं कोणालाच घाबरत नाही. आम्ही असं औरंगजेबाचा प्रश्न ज्यावेळेस फारच वाढला आणि दंगल होईल असं परिस्थिती झाली, त्यावेळेस औरंगजेबच्या मजारवरती गेलो, चादर आम्ही चढवली आणि सरळ सांगितलं ज्याच्यात कोणात हिंमत असेल त्यांनी आमच्यावरती केस करून दाखवावी. का इथे शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असेल, टिपू सुलतान असेल, अकबर असेल, औरंगजेब असेल, ते ह्या मातीमध्ये जन्मले, त्यांच्या आपसामधल्या लढाया झाल्या असेल हा वेगळा भाग आहे, पण ते या मातीतले, तुम्ही त्याला नाकारून चालत नाही. आणि पूर्ण वातावरण बदललं अशी असणारी परिस्थिती आहे. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की मोहम्मद पैगंबराच्या नावाने असणारं उलट सुलट लिहिल्या जातं. निपुर शर्मा नावाची असणारी एक महिला आपण बघितलं असेल की तिने जे लिहिलं ते मी ते बोलणार नाही, कारण ती काही सभ्य माणसं ती भाषा वापरणार नाहीत, ते शब्द वापरणार नाहीत, परंतु अत्यंत खालच्या भाषेमध्ये, हलक्या भाषेमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिल्यात. अनेक जण कोर्टामध्ये की तिला पकडा, तिला अमुक करा, तिला हे करा. शेवटी कोर्टाने सांगितलं की कायद्यात झाले ना, नाही तर आम्ही त्यांना पकडणार कसं काय, आणि म्हणून तिच्यावरती कारवाई झाली. हे लक्षात आल्यानंतर आम्ही विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवता जे आहेत, ज्यांचे जे कोणी मानत असतील त्यांना,
त्यांच्याबद्दल वाईट लिहिलं, गैर लिहिलं तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी लिहिले असं सिद्ध झालं तर 7 वर्षाची जेल त्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. मी इथल्या मुसलमानांना आवाहन करतो की काँग्रेसवाले हा कायदा करणार नाही, भारतीय जनता पक्षवाले सुद्धा हा कायदा करणार नाही. कारण का भारतीय जनता पक्ष हा दंगल होते तर त्यांचा पक्ष वाढतो, शांतता झाली तर त्यांचा पक्ष वाढत नाही. शांतता झाली तर त्यांचा पक्ष वाढत नाही, म्हणून दंगल करणं हा त्यांचा भाग गुन्हा आहे आणि म्हणून ते कायदा करणार नाही. काँग्रेसवाल्यांच्या मध्ये हिंमतच नाही असा कायदा काढण्याची. आणि म्हणून मी इथल्या मुस्लिम बांधवांना विनंती करतोय की आपण असणारा अल्लावरती खऱ्या अर्थाने प्रेम करणार असाल, अल्लाचं असणारं या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांबद्दल असणारा अनाप शनाप लिहिलं गेलं नाही पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर हा कायदा वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय राहणार नाही हा असणारा लक्षात घ्या. म्हणून माझं मुस्लिम समाजाला आव्हान आहे की यावेळेचं आपलं मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावात, दुसरं तिसरं कोणाला नाही. काँग्रेसवाले तुम्हाला हा शब्द देत असतील की आम्ही पैगंबरांचं बिल करतो, मी खुशाल म्हणेन काँग्रेसवाल्यांना मतदान द्या, पण काँग्रेसवाले हा शब्द देणार नाहीत. काँग्रेसवाले हा शब्द देणार नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा शब्द देतो की आम्ही असणारा मोहम्मद पैगंबराबद्दल किंवा इतर देवदेवतांबद्दल जर असणारा वाईट शब्द कोणी प्रयोग केला तर त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी जी कायद्याची गरज आहे तो कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा असणारा लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे या ठिकाणी की जगन देवराम सोनवणे यांची निशाणी तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, नमस्कार. पुनर्वसन आपलं करून घ्यायचं असेल तर आमदार असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण रेल्वेशी कोणी कोणतरी भांडणारा पाहिजे, रेल्वेला कोणीने कोणीतरी सांगणारा पाहिजे, अशी असणारी परिस्थिती आहे. हे रेल्वे शहर आहे, रेल्वेचा कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेला आहे, तेव्हा आरक्षणाचं महत्व हे त्याला माहिती आहे. आज हेच आरक्षण धोक्यात आलंय अशी असणारी परिस्थिती. ओबीसीचं आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी एक कायदा जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं की वर्गीकरण एससी आणि एसटी मध्ये झालं पाहिजे, पण त्याच्याच बरोबर त्यांनी असंही मांडलं की तिथे असणारा क्रीमी लेअर आला पाहिजे. आता हा क्रीमी लेअर आपण असणारा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत आपण क्रीमी लेअर समजून घेत नाही तोपर्यंत News 18 Right to Information.